हॅलो अधिपती. हा बोला. अरे मला ना इराचा फोन आला होता. कोण इरा? अरे इरा, अक्षराची बहीण. हा हा हा, त्यांचं काय? मला सॉरी म्हणाली ती. का? अरे हेच जे झालं त्यासाठी. त्यांची काय चूक आहे पण त्याच्यात? अरे सॉरी म्हणाली म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीच्या वतीनं ती मला सॉरी म्हणाली. ती म्हणाली मला की तुम्हाला माहिती आहे ना ताईचा स्वभाव कसा आहे काय ते. मला पटलंच जरा, म्हणून ना मी ठरवलंय आता की 2 पावलं मागे यायचं. पण अधिपती तू जरा प्लीज ते माझं काम लवकरात लवकर करून दे ना. कसलं? अरे अधिपती अक्षराची आणि माझी भेट घडून देण्याचं. काय ना की माझे आई बाबा ना आता माझ्यासाठी दुसरं स्थळ बघतायत रे. त्यामुळे मला त्यांना फार काळ थांबून ठेवणं शक्यच नाहीये. त्यामुळे प्लीज जरा लवकरात लवकर बघ ना. प्लीज 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 अधिपती प्लीज. हा ठीक आहे, मी भेट घालून देतो. पण जरा आता या टायमाला माती करू नका जा. स्वतःचा इगो जरा बाजूला ठेवा आणि नीट वागा मास्तरिंग बाईन सांगा काय. अरे प्रॉमिस प्रॉमिस मी नीट वागेन. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. जरा विचार करू दे मला. हा ठेवतो. हा चालेल चालेल. पिजवर स्थळ आणलंय हो त्यांनी. मुलाचं वय 40. अगं मग तो काय मुलगा झाला का? 2 मुलं आहेत म्हणे त्याला, 8 आणि 10 वर्षाची. आणि म्हणतात की लग्नानंतर अक्षराला नोकरी सोडावी लागेल, आई वडील आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी. ह्यासाठी तिला एवढं शिकवलंय का आपण? घरी बसून चूल आणि मूल करण्यासाठी? तू नाही म्हणून सांगितलंस ना त्यांना? नाही म्हणजे अगदी तोंडावर नाही कसं म्हणणार ना, बरं नाही वाटणार म्हणून म्हटलं की कळवते तुम्हाला. मला टेन्शन यायला लागलंय हो. एवढ्या जास्त वयाची स्थळं येऊ लागली आहेत आपल्या अक्षराला. 2 मुलाचा बाप. असं एवढं काय वय झालंय हो तिचं? आणि दुसरेपणावर का? मला टेन्शन यायला लागलंय हो आता. त्या म्हणत होत्या की लोक बोलतायत. बोलतात तर बोलू देत ना. आता बोलणाऱ्यांची तोंड आपण थोडीच धरणार आहोत. ते झालं हो, पण अक्षराच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ना याची काळजी वाटायला लागली आता मला. ताईने जर जिजूंना माफ केलं ना, त्यांच्याशी लग्न केलं तर सगळ्यांचं भलं होईल. इरा, तुला कॉलेज आहे ना, जा तू. आई तुला पटत नाहीये का मी काय म्हणतीये ते? हे बघ गिरा, तुझ्या ताईच्या आयुष्याचा विचार करण्या एवढी मोठी झालेली नाहीयेस तू. हा, आम्ही आहोत ना अजून जिवंत. आम्ही बघू काय करायचं ते. ठीक आहे, तुझा. आई अगं निखिलच्या आई बाबांना असं वाटतंय की ताईचं आता कधीच लग्न होणार नाही. असं काही होणार नाहीये. नको तू विचार करूस बरं. हा तू जा कॉलेजात जा. अगं आई पण जा, उशीर होईल तुला. कॉलेज आहे ना, जा. सगळ्या पोरांनी बाहेर काढलेच ना? हा, वर्ग रिकामा आहे ना एकदम? हा, जा जा, मॅडम आल्या का बघून यायचं पडदिशी. अहो त्यांना बघायला जायची गरज नाही, एकदम पंक्च्युअल आहेत त्या. काय म्हणजे वक्तशीर टाइमवर येणार आहेत. असं सरळ सांग की. मग सायंटिस्ट तोंडाच्या एवढा अवघड करून कशाला सांगायला? हो मॅडम आल्या, मॅडम आल्या. एक काम कर, हे विनया, आकडेवारी कमी आहे. पर्सनल मध्ये लॉस दाखवलाय आणि कंपनीमध्ये ऍडजस्ट केलंय प्रॉफिट थोरल्या सरकार. आपण शेवटी गोळा बेरीज अधिक असायला पाहिजे ना व. हा, थँक्यू. हे काय? यांना मी सांगायचंय ना ग, जा. काय मावशी मला पण शिकायचंय. काय? हिशोब. त्यासाठी काम यायला हवं ना व. येईल की. तू सांग काय करू? तू असं कर, हा
आज जाऊन आईला स्वयंपाकघरात मदत कर त्या. ऐकू नाही आलं? जाती. हा. अरे तू वर्गात जा ना, अभ्यास बुडेल तुझा. नाही, सरकारने सांगितलंय बाहेर थांबायला. आणि अभ्यास झाला. झाला? अरे अक्षराचा लाडका आहेस ना तू, मेरिट वाला आहेस ना, मग माझ्या मेरिटचं सोडा, तुम्ही तुमचं बघा. म्हणजे हो मॅडमना रडवलं तुम्ही, आता आमच्या मनात तुमची मेरिट डाऊन. हे, मोठ्यांची असं बोलतात? मग मोठे पण असे वागतात का? अहो मॅडमचा काय बी दोष नसताना तुम्ही त्यांना काय काय बोललात. मी होतो त्यांच्या बरोबर, त्यांची काय बी चूक नव्हती. बरं ऐका, आता सरकार शिटी वाजवतील तेव्हाच आत या. शिट्टी? शिटी वाजवल्याशिवाय आत येऊ नका. अरे अरे भेट ठरली की लढाई. शिट्टी वाजवल्याशिवाय आत येऊ नका. तुम्ही इथे? गुड मॉर्निंग मास्तरीन बाई. गुड मॉर्निंग. तुम्ही काय ऍडमिशन घेतली का काय? मला काय येड लागले शाळेत ऍडमिशन घ्यायला? अच्छा, म्हणजे ज्यांना वेळ लागले ते लोक ऍडमिशन घेतात का शाळेत? तसं नाही. कुठे आहेत माझी मुलं, कुठे आहेत? काय माहित कुणीकडे उलटली. शब्द चुकला काय? शब्द नाही, भाषा चुकली. अहो मुलं आहेत ती. अरे बापरे, अचानक गेली कुठे मुलं? अधिपती. गोपाळ दादा. ओ लोड घेऊ नका, चेष्टा केली. गोपाळ आणि कुठे हाक मारता लगेच? तुमचे बाळ गोपाळ सगळे शेफ आहेत. शेफ. सेफ. शेफ म्हणलं नाही सेफ म्हण, काय फरक काय मला सांग. शेफ म्हणजे स्वयंपाकी. हा, शेफ म्हणजे आचारी ना. हा बरोबर बरोबर. सेफ 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 म्हणजे सुरक्षित. सेफ आहेत तुमचे बाळ गोपाळ सगळे. मेमरी चांगली आहे तुमची. तुमची कृपा. मी अजून कृपा करायला तयार आहे. झाली तेवढी बाद झाली. बर, तुमचं काय काम आहे? जरा बोलायचं तुमचं. काय बोलायचं तुम्हाला? माझा क्लास आहे आत्ता. एकतर माझी मुलं कुठे दिसत नाही. कुठे गेली मुलं? अहो त्यांचा दुसऱ्या वर्गात क्लास चालू आहे, त्यांचं टेन्शन घेऊ नका, त्यांचा वेळ वाया जाणार नाही. का पण असं का? आणि हे कोणी ठरवलं? मी 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 बोललो फुलपगारे सरांसंग. अधिपती, तुम्ही मालक आहात म्हणून काय तुम्ही सगळे नियम धाब्यावर बसवणार का? काय वाटतील ते करताय तुम्ही? काय एवढी काय इमर्जन्सी काय की तुम्ही असं मला चुकीचं सरप्राईज दिलेत ते? मला हे लग्न करायचं नाहीये. मावशीला आहे ना समजा चौथाच्या हातात पाहिजे. साधा हिशोब दाखवला नाही तिनं मला. सगळीकडे नुसतं मी मी मी. घरात साधी भाजी काय करायची ना ते बी तीच ठरवती. अगं चंचे, इकडे दे. अगं पहिल्यापासून असंच आहे या घरात. अगं पण आता बदललं पाहिजे ना. तरुण पिढीच्या हातात दिलं पाहिजे ना आता. शेवटपर्यंत का नाही ती कारभार सोडणार नाही. समजा कंट्रोल का नाही असा हातात पाहिजे असतोय तिला. लोकांसमोर अपमान केलाय तिनं माझा. हे बघ चंचे, तू नग ग मनावर घेऊस. जाऊ दे, सोडून दे. मम्मी, तुला नसल फरक पडत, मला फरक पडतो. अगं चंचे, एकदा लगीन तर होऊ दे तुझं. लगीन काय होणार आहे? लग्नाचं काय कळना झालंय. तिनं काय ठरवलंय ना तेच कळत नाही. हन्म्या, अशी काळ तोंडानं मी काही विचारू शकत नाही.
तू न ग विचारू, मी बघते काय करायचं. हे काय आहे? सॉरी कशासाठी? अक्षरा, अगं चुकलं माझं. ओके, झालं? या आता. अक्षरा, अक्षरा ऐक ना, मला बोलायचंय तुझ्याशी. माझं चुकलं. हा तुम्ही बोला, मोकळेपणानं बोला. आणि विद्यार्थ्यांची काही काळजी करू नका, मी बघतो. आणि कमलराव आपलेच आहेत, तुम्ही हक्कानं 2-4 छड्या मारून समजावा त्यासनी. ते म्हणतात की काय छडी लागे झमझम, काय म्हणतात. नाही नाही नाही, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. कमलराव एक नंबर राव. बघितलं काय पाठांतर? माणूस माणूस कसा आहे माणूस, हा भाषेवर प्रेम याला म्हणायचं. थँक्यू. बाय धरून माफी मागा, शेवटचा चान्स आहे. नकातनं ठिणग्या काढतील, बरं दिसत नाही. ऑल द बेस्ट. मास्तरीन बाई, मी आहे बाहेर. थांबा, मीच जाणार आहे बाहेर. अक्षरा प्लीज थांब ना, मला बोलायचंय प्लीज. असं करू नका. तुम्ही असं करू नका. बोला तरी एकदा, बोला. मला नाही बोलायचं. मग माफ करून टाका. अहो, केलंय मी माफ. तुम्ही माझी वाट सोडा. तेच करालोय. तेच करायलोय काय? माझ्या वाटेत उभे आहात तुम्ही. तुमच्या मार्गातनं बाजूला होण्यासाठी. माझ्या मार्गात तुम्ही कधीच नव्हता. पण माझ्यामुळे झालं नव्हे हे सगळं. तुमच्यामुळे नाही झालंय अधिपती. ऐका की मी पाया पडतो तुमच्या. 5 मिनिटं फक्त बसा की, फक्त ऐकून घ्या. कार्यकर्ता खोळंबलाय, नाही म्हणू नका, असं करू नका. मास्तरीन बाई चला इथं बसा. बसा बसा. हे बघा, जे झालं ते वाईट झालं, ते नाही व्हायला पाहिजे होतं. तुमचं लगीन माझ्यामुळे मोडलंय, त्याचा मला लई त्रास होतो. मी तुम्हाला सांगू नाही शकत मास्तरीन बाई. अधिपती, मी ह्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. तुमच्यामुळे नाही मोडलं आमचं लग्न. अशी बाहेरची व्यक्ती येऊन लग्न मोडू किंवा जोडू शकत नाही. आमचं लग्न मोडलं कारण आमच्या नात्यात विश्वास नव्हता. आमचं लग्न मोडलं कारण आमच्या नात्यात रिस्पेक्ट नव्हता. आमचं लग्न मोडलं कारण आम्ही अनुरूप नव्हतो. ते वेळीच आम्हाला कळलं, ते बरं झालं. अक्षरा प्लीज असं नको बोलूस. ठीक आहे, आता जे झालं ते खरं सांगते तुम्हाला, अगदी मनापासून सांगते. मी तुमच्यावर रागावले नाहीये कमल. त्या दिवशी मी रागावले होते. मला खूप त्रास झाला, मी खूप रडले, हर्ट झाले होते मी. पण त्यानंतर माझ्या बाबांनी मला एक गोष्ट सांगितली, जे होतं ते चांगल्यासाठीच. आणि मला ते पटू लागलं. मला नंतर असं वाटलं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. कारण तुमचा स्वभाव मला खटकत होता आणि माझं वागणं तुम्हाला पटत नव्हतं. प्रॉब्लेम्स तर होतेच ना कमल. अक्षरा, कुठल्या नात्यात प्रॉब्लेम्स नसतात ग. हे बघा, 2 गोष्टी. गोष्ट नंबर 1, माफ आपण आपल्या माणसांना करतो कारण आपण त्यांच्यावर रागावलेले असतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यांचा रागही येत नाही अशा लोकांना माफ काय करायचं? आणि अशा लोकांना आपलं तरी मानायचं का? अशा माणसांना आपण आपलं तरी मानायचं का? अक्षरा, तुझं बोलणं आता हर्ट करतंय मला. आय एम सॉरी कम, खरंच सॉरी. पण हेच सत्य. माझं तुमच्यावर प्रेम होतं, का माहित नाही, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल विश्वास होता. मला खात्री होती की तुम्ही मला समजून घ्याल. यापैकी तुम्ही काहीच केलं नाही. माझ्या आई वडिलांचा अपमान केला तुम्ही, सगळ्यांसमोर तमाशा केलात, निघून गेलात. तुमचा एक वेगळाच चेहरा त्या दिवशी माझ्या समोर आला, जो त्याआधी मी ओळखू शकले नाही. आणि मला नंतर असं वाटलं की बरं झालं, जर लग्नानंतर तुमचा चेहरा माझ्या समोर आला असता तर काय करणार होते मी? नाही, मी तुम्हाला दोष देतच नाहीये कमल. जे झालं ते झालं. मी मूव्ह ऑन केले आणि आता जे झालं ते उगाळण्यात मला इंटरेस्ट नाही. अक्षरा, मला मान्य आहे की तू हट्टीस आणि तुला माझा राग आलाय,
पण जसं तू मला सांगतेस समजून घ्यायला, तसं तू समजून घे ना मला. आता मला एक गोष्ट सांग की तुझ्या जागी जर मी असतो आणि आदल्या दिवशी मी दुसऱ्या बाईबरोबर राहून आलो असतो आणि तिच्याकडून तुला ही गोष्ट कळली असती तर तुला काय वाटलं असतं सांग. बरोबर आहे, वाईट वाटलं असेल. है ना? मी जाऊ? नाही, तुम्ही पुढे बोला. सॉरी, पुढे बोला. कोण कुठली मुलगी मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काय सांगते यापेक्षा माझा होणारा नवरा मला काय सांगतोय याकडे मी जास्त लक्ष दिलं असतं. आणि दुसरं म्हणजे माझा होणारा नवरा रात्रभर कुठल्या तरी मुलीबरोबर होता याच्यावरून त्यांनी माझी फसवणूक केली हे सिद्ध नाही होत. माझा बिचारा नवरा किडनॅप झालाय, त्याचा जीव संकटात आहे, तरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन कसा बसा प्रयत्न करून लग्न गाठण्यासाठी तो मंडपात आलाय. ह्यावरून त्याच्या मनात आमच्या नात्याबद्दल किती रिस्पेक्ट आहे हे मला कळून आलं असतं. लग्न करण्याची त्याची इच्छा मला कळून आली असती, त्याची कमिटमेंट दिसली असती, त्याकडे मी जास्त लक्ष दिलं असतं. कमल, माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या इंटेन्शनची ग्वाही देणारी अजून चांगली परिस्थिती अजून कुठली? हे सगळं समजून घेण्याची क्षमताच नसेल तर त्या माणसाबरोबर मी लग्न न करणं या दोघांचंही हित आहे. पण अक्षरा, एक मिनिट थांबा. अजून माझं बोलून झालेलं नाहीये. आणखी एक मुद्दा आहे. जरी माझ्या मनात शंकेची पाल चुकली असती तरी माझे आई वडील, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे आई वडील, नातेवाईक, अजून 4 मंडळी तिथे असताना त्यांच्या मनाचा विचार न करता तमाशा करून निघून जाणं हे मला अत्यंत इनसेन्सिटिव्ह वाटतं. माझा नवरा मोठ्या संकटातून वाचून माझ्या समोर आलाय, तो सुखरूप आहे हे बघून मी त्याला मिठी मारली असती पाहता क्षणी. त्याला धीर दिला असता, त्याला समजून सांगितलं असतं की काहीही बिघडलेलं नाहीये, आपण आहोत एकमेकांसोबत, सगळं ठीक होणार आहे, आपण जग जिंकू शकतो. पण ह्यापैकी काहीच होत नाही. होतं काय तर मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा अपमान करते, त्याच्या आई वडिलांचा अपमान करते, सगळ्यांसमोर तमाशा करते. गुरुजी घाई करतायत, सगळे लोक बघतायत, अशा अवस्थेमध्ये त्याचा विचार न करता मी त्याला अग्निपरीक्षा द्यायला सांगते. यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा अन्याय असू शकत नाही कमल. आणि अन्याय करणाऱ्या माणसाबरोबर लग्न किंवा संसार करण्याचं माझं काहीही इंटेन्शन नाहीये. राहू दे. उभी राहा. तुझी शिक्षा अजून संपली नाही. माहित आहे तू म्हणशील तसं. बोल, काय काम होतं? ताई तू हिशेब करायलीस काय? दिसत नाही. अगं तसं नाही ताई. अगं कशाला एवढा त्रास करून घ्यायलीस? एवढी माणसं आहेत की कामाला? सल्ला विचारलाय म्हणजे बघ की केवढं करायलीस. घरचं बी बघायचं, बाहेरचं बी बघायचं, समजा तुझ्यावरच आहे. भाऊजी काय बी कामाचे नाहीत. तसं नाही ताई, म्हणजे भाऊजीसनी तसं बी जमणार बी नाही, काय बी नाही. बघ की मोल लावून कामाला लावायची माणसं आणि काय फायदा, आपणच करायचे असते. मोहन लावलेली माणसं काम नीट करतात का नाही ते बघावं लागतंय. करतील की काम, त्याला काय झालं? तू केलंस काय विचारतोय मी? तू केलंस का? हा, नाही केलं. पर ताई चंची थोडीफार शिकली की. अगं तिला बी थोडस काम दे की. बघ की घरचीच हाय, तुझी सून हाय, तिला थोडस काम दिलं तर तुझ्यावरचा थोडासा भार हलका होईल का नाही म्हणून. तुझ्या चुकीचा भाग आता तिला व्हायला लागणार आहे. अक्षरा, ती परिस्थिती प्रतिकूल होती. हो, अनुकूल परिस्थितीमध्ये सगळेच साथ देतात कमल. आपली माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये लक्षात येतात. अक्षरा प्लीज. आणि तो म्हणतोय ना आता की त्याच्या चुकीमुळेच आपलं लग्न तुटलंय, मग तू माझ्यावर का चिडतेस? बरोबर, आमची चूक आहेच. मी विचारलं तुम्हाला? विचारलं का? प्रत्येक वेळी गोष्टी स्वतः रोढून घेऊन त्या सॉल्व्ह होत नाहीत. आणि तुमचं काय, तुम्हाला बरंच आहे, तुम्हाला सोयीस्करच आहे, म्हणजे तुमच्या चुकीची जबाबदारी तुम्हाला घ्यायलाच नको.
मी तुम्हाला दोष देत नव्हते, पण आता ना मला तुमची किळस येते. ते सगळी चूक त्यांच्या अंगावर ओढवून घेतात आणि तुम्ही ते मान्य करताय. शेम ऑन यू कमल. तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला त वरून ताकभात कळतो. प्लीज समजून घ्या. मी आता हात जोडते तुमच्या समोर, प्लीज असे वागू नका. मला तुमचा डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये, माझे ते संस्कार नाहीये. ऐका मास्तरीनबाई, आणि तुम्ही तर काहीच बोलू नका. तुम्ही स्वतःला शाळेचे मालक म्हणवता ना? हा, मग माझ्या परवानगीशिवाय, एका शिक्षिकेच्या परवानगीशिवाय तिचा क्लास रद्द करून ह्यांना इथे बोलून समेट घडवून आणण्याचा आगाऊपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं होता? हा, कोणी सांगितलं होतं? मी तुम्हाला मित्र मानलंय अधिपती, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की माझ्या आयुष्याचे अधिकार दिलेत मी तुम्हाला. मैत्रीची मर्यादा ओलांडून वागू नका. मर्यादा राखून वागा तुम्ही. जर इथून पुढे असेच उद्योग करणार असाल ना, तर मला तुमच्याशी कठोरपणे वागावं लागेल. तुम्ही केलेले सगळे उपकार विसरून प्लीज असं करू नका. मला असं वागायला लावू नका प्लीज. आणि हा, सगळ्यात महत्वाचं, तिसरी व्यक्ती कधीही कुणाचं नातं जोडू किंवा तोडू शकत नाही. तुम्ही आमचं लग्न तोडलं नाही, आमचं नातं तुम्ही जोडू शकत नाही. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा.